इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांना अमेरिका आणि इस्रायलने संपवल्याची बातमी आल्यानंतर सगळ्या जगाच्या मनात एकच प्रश्न होता की हे शक्य झालं कसं। कडेकोट सुरक्षा आणि सतर्क यंत्रणा असून सुद्धा खुद्द इराणमध्ये सुरक्षा रक्षक आणि संरक्षक विषयक टॉपच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या सगळ्यांना संपवलं गेलं कसं। आंतरराष्ट्रीय मीडियातून यावर आता नवनवी माहिती समोर यायला लागली आहे। अयातुल्ला खामेनी यांच्यासह इराणच्या महत्त्वाच्या सरकारी आणि लष्करी अधिकारी पदाधिकाऱ्यांचा खात्मा अमेरिका आणि इस्रायलनं घडवून आणला। या घटनेनं सामान्यांपासून ते जगाच्या सत्ताधाऱ्यांच्या दालनामध्ये एकच चर्चा सुरू झाली, ती म्हणजे हे घडलं कसं। खामेनी हे इराणचे सर्वोच्च नेते आणि शिया मुस्लिमांचे धर्मगुरू असल्यानं त्यांचं स्थान आणि सुरक्षा उच्च दर्जाची होती। मात्र हे घडून आलं ते काही वर्षाच्या हेरगिरी, माहिती संकलन आणि कठोर तयारीनं। यात काय नव्हतं। इराणच्या तेहरान या राजधानीच्या शहरातील ट्रॅफिक कॅमेऱ्यापासून ते खामेनींच्या सुरक्षा वर्तुळाच्या दैनंदिन वावराबद्दल आणि स्थानिक मोबाईल टॉवर्स पासून ते फील्डवरचे हेर आणि या सगळ्यातून येणाऱ्या माहितीच्या डोंगरापर्यंत। आजच्या अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील हे युद्ध जमिनीवर लढलं जाण्यापूर्वी बंदिस्त दालनातील चर्चा, संशोधन, सर्वेक्षण आणि नियोजनावर लढलं गेलं, त्याचे हे पैलू विस्मयकारक आहेत। इंटेलिजन्स युनिट 2800 येडिओट। इस्रायलच्या जगप्रसिद्ध हेर यंत्रणा मोसादनं इंटेलिजन्स युनिट 8200 येडिओट तेहरानमधील कारवायांसाठी खास तयार केलं होतं। तेहरानचे सीसीटीव्ही हॅक। इस्रायलच्या तेहरानच्या रस्त्यावरचे सगळे सीसीटीव्ही हॅक केले। इस्रायली हेराना जेरुसलेम इतकं तेहरान त्यामुळे माहिती झालं। मोबाईल टॉवरवर नियंत्रण। मोसादनं तेहरानमधील मोबाईल टॉवरवर देखील नियंत्रण मिळवलं। यामुळे त्यांना फोन एंगेज ठेवणं, संपर्क रोखणं, क्रॉस कनेक्शन करणं हे करता आलं। जमिनीवरील हेर। इस्रायलनं विविध प्रकारे ह्युमन ॲसेट्स अर्थात गुप्तहेर तेहरानमध्ये नेमले होते। त्यांच्याकडून स्पष्ट माहिती मिळत असे। डेटा विश्लेषण आणि कृतीयोग्य माहिती। गेली काही वर्ष विविध स्रोतांकडून येणाऱ्या कोट्यावधी माहिती बिंदूंचे सदोदित विश्लेषण करून खामेनींच्या ठाव ठिकाण्याचे अंदाज काढले। फेब्रुवारीला खामेनीच्या तेहराच्या पाश्चर स्ट्रीटवरील कार्यालयावर झालेला खात्मा हे अमेरिका, मोसाद आणि इस्रायल डिफेन्स फोर्स अर्थात IDF यांच्या संयुक्त कारवाईचं फलित आहे। मोसादची अचूक माहिती आणि IDF कडील अत्याधुनिक शस्त्रास्त्र यामुळे टार्गेट्स नष्ट केली जातात। खामेनीवर बराच काळ पाळत ठेवल्यामुळे जेव्हा 28 फेब्रुवारीला खामेनी आपल्या उच्च अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत आहेत हे कळलं, तेव्हाच अमेरिका आणि इस्रायलनं हल्ल्याचं नक्की केलं। या एका हल्ल्याचं प्लॅनिंग सुमारे 2 वर्षांपासून सुरू होतं। मात्र यातील कळीचा भाग होता खामेनी यांनी त्यांच्या बंकरमध्ये नसणं। हिजबुल्लाहचा नेता हसन नसरल्ला सदैव बंकरमध्ये असे। नसरल्ला व खामेनी एकमेकांचे समर्थक होते। मात्र खामेनी अनेकदा खुल्या भागात वावरत। इस्रायलनं 2024 मध्ये आपल्या विशेष F-15I या लढाऊ जेटद्वारे 8 बॉम्ब टाकून नसरल्लाला बंकरमध्येच ठार केलं। मात्र खामेनीचं बंकर त्यापेक्षा सक्षम, मजबूत होतं। इस्रायलला खामेनीने बंकरमध्ये मारणं शक्य नसल्यानं ते बाहेर कुठे सापडतात यावर गेली 2 वर्ष मोसादचं लक्ष होतं। 28 फेब्रुवारीला नुसते खामेनीच नव्हे तर सर्व प्रमुख पदाधिकारी पाश्चर स्ट्रीटच्या कार्यालयात जमले। खामेनींच्या अंगरक्षकांच्या गाड्यांमुळे मोसादला खात्री पटली। मात्र यातही मोसादनं कोणतीही शंका ठेवली नाही।
2 वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडून टार्गेट म्हणजेच खामेनी यांच्या लोकेशनची खात्री केली. मात्र विशेष बाब म्हणजे अमेरिकेनं एका प्रत्यक्ष व्यक्तीकडून याच ठिकाणी खामेनी गेल्याची माहिती दिली. हीच संधी साधून इस्रायलच्या मोसादनं अचूक माहिती IDFला पुरवून हा हल्ला घडवला गेला. यात इस्रायली लढाऊ विमानांनी तब्बल 30 बॉम्ब टाकून ते ठिकाण उद्ध्वस्त केलं आणि खामेनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा खात्मा केला. दुसरं महायुद्ध संपल्यानंतर लपलेल्या नाझी अधिकाऱ्यांना शोधण्यापासून ते म्युनिक ऑलिम्पिकमधील इस्रायली खेळाडूंच्या मारेकऱ्यांना संपवण्याची कामगिरी असो किंवा पेजर बॉम्बद्वारे हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांना संपवणं असो, मोसादनं आपल्या अशा अनेक गुप्तहेरी कामगिऱ्यांनी जगात दबदबा मिळवला. गेल्याच वर्षी इराणच्या डझनाभरी आण्विक शास्त्रज्ञ आणि लष्करी अधिकाऱ्यांनाही मोसादनं असंच टिपलं. मात्र इराणचा सर्वोच्च नेता आणि जगभरातील शिया मुस्लिमांचं श्रद्धास्थान असलेल्या खामेनींना संपवून इस्रायलनं मोठाच डाव खेळला आहे आणि याचे परिणाम भविष्यात बराच काळ जाणवत राहतील. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.